अधिक मासात जर तुम्हाला कोणताही विशेष खर्च किंवा कष्ट न करता आपल्या पुण्याचं मीटर वेगाने वाढवायचं असेल तर या आहेत काही स्पेशल टिप्स। 17 मे ते 15 जून दरम्यान असणाऱ्या या पुरुषोत्तम मासात सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठून आवळं आणि तिळाचं उटणं लावून स्नान करावं, ज्यामुळे आरोग्य, प्रसन्नता आणि पुण्य तिन्ही गोष्टी वाढतात। किंवा मग आवळा, जव आणि तीळ यांचं मिश्रण तयार करून ते स्नानाच्या पाण्यात थोडंसं टाकून स्नान करावं। यानेही मन आणि शरीर शुद्ध होतं। आणि जर तुम्हाला तयार मिश्रण हवं असेल तर ashramestore.com वर उपलब्ध असणारं सप्तधान्य उपटण हा एक खूप चांगला ऑप्शन आहे। यामध्ये गहू, तांदूळ, चणे, उडीद, तीळ, मूग आणि जव असतात, जे तुमच्या सकाळच्या स्नानाला कित्येक पटीने अधिक पुण्यदायी बनवतात। जिथे साधारण स्नान 3 तासांपर्यंत सात्विकता प्रदान करतं, तिथे सप्तधान्य उठण्याचं स्नान सलग 5 तासांपर्यंत सात्विकता टिकवून ठेवतं। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मासात आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करणं विशेष लाभदायक मानलं गेलंय। वेळोवेळी अशाच कामाच्या गोष्टी आम्ही संत श्री आशारामची आश्रम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर तर सर्वांनी आवर्जून करा। हरिओम।